मित्रांनो, श्रीवर्धनमधले असलेले हे ते साहिल कृषी सेवा केंद्र जे श्रीवर्धन तालुक्यामध्ये निगडी गावामध्ये आहे. संरक्षण करण्यासाठी आपल्या सरहद्दीवर बॉर्डरवर जवान तर आहेतच, पण प्रत्येक गावागावात किसान असणं फार गरजेचं आहे. ज्याला आपण शेतकरी म्हणतो की तोच अन्न निर्माण करणारा आहे, तो असणं फार गरजेचं आहे. आणि ते एक काम घेऊन आज इफ्तिकार चरफरे हे जे काम करत आहेत की ज्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कोकण आयडॉल पुरस्कार आता 16 जुलैला प्रदान करण्यात आला. तो खरोखरच अतिशय महत्त्वाचा आणि योग्यच आहे असं मी म्हणतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा भाग हा कोकणातल्या शेतीवर आधारित असणार आहे. व्हिडिओ बनवण्याचा आमचा उद्देश एकच आहे, आमचा कोकण आम्हाला समृद्ध करायचा आहे. जे कोकणकर आपली शेती इथे ओसाड टाकून गेलेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. त्यांनी परत यावं, आपलं जॉब सांभाळून इथली शेती कशी आपण करू शकतो आणि त्यातूनच आपण उत्पन्न कसं कमवू शकतो ह्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. आणि त्याच्यावर खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी शेती क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव असणारे चरफरे साहेब आज आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत हर एक गोष्टीवर. तर आपण त्यांच्या फॅक्टरीवर जाणार आहोत जी निगडीमध्ये आहे. श्रीवर्धनमध्ये निगडी गाव आहे, तिथे आहे आणि तिथे आपण जाऊन ती सगळी माहिती गोळा करणार आहोत. चला तर मग मित्रांनो, श्रीवर्धनमधले असलेले हे ते साहिल कृषी सेवा केंद्र जे श्रीवर्धन तालुक्यामध्ये निगडी गावामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता सगळे बॅनर. श्रीवर्धन मेन तालुक्यापासून हार्डली एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर असणारं हे गाव निगडी. आणि हे त्यांचं मेन सेल्स ऑफिस आहे आणि हे त्यांचं एक सर्व्हिस सेंटर आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये त्यांनी काय काय अरेंजमेंट केले सेल्स ऑफिसमध्ये आणि काय काय उपकरणं ते विकतात ते आपण पाहूया. शेतीच्या रिलेटेड जेवढी काही उपकरणं आहेत ही सगळी साहिल कृषी सेवा इथे पुरवतं. आपल्याकडे एसटीपी पंप असतात. एसटीपी पंपामध्ये 2 मॉडेल आहेत. एक ते GX80 पेट्रोल ऑपरेटेड, त्याच्यानंतर GX160, त्याच्यानंतर पोर्टेबल पंप आहेत आपल्याकडे 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक 2 स्ट्रोक अशा पद्धतीने आहे. ही टोटल रेंज आहे. इथे नॅपसॅक पंप आहेत आपल्याकडे. ह्या ठिकाणी आपल्याकडे टिलर म्हणून आहे. टिलर 7 HP पेट्रोल ऑपरेटेड, डिझेल ऑपरेटेड देखील असतो आपल्याकडे. त्याला लागणारे अटेचमेंट आहे तिकडे. हे गन वगैरे असतात. छोट्या गनापासून आपल्याकडे आस्तीचा ब्रास गन सुद्धा आहे. वेगवेगळे गन आहेत आपल्याकडे. गनचीच रेंज आहे की आपले जे हायटेड जी झाडं असतात त्यांना कव्हर करण्यासाठी अगदी 45 फुटापर्यंत हे कव्हर करू शकतो. त्या ठिकाणी आपल्याकडे बरेचसे कटर आहेत. एस्टिका कंपनीचा आहे आपल्याकडे, परफेक्ट कंपनीचा आहे आपल्याकडे, गोल्ड कंपनीचा आहे, होंडाचा सुद्धा आहे आपल्याकडे. चेनसॉ आहेत आपल्याकडे. इलेक्ट्रिक आहे, पेट्रोल आहे, जे 20 इंच 18 इंच अशा पद्धतीचे आपल्याकडे चेनसॉ आहेत. तिथे इलेक्ट्रिक पण आहे. ते सेल्स आणि सर्व्हिस आपल्याकडे टोटल आपल्याकडे अवेलेबल असते. 5 लिटर पंप, 1 लिटर पंप खाली, STP खाली
नमस्कार मित्रांनो, आपण ज्यांचा उल्लेख करत होतो की आमच्या श्रीवर्धन तालुक्यातले निगडी गावामध्ये असणारे साहिल कृषी सेवा केंद्र यांचे संस्थापक यांच्यासोबत मी आज बसलोय. कोकण आणि कोकणावर आधारित असलेली शेती आणि त्याची माहिती घेण्यासाठी खास मी साहेबांना भेट दिले. आपल्यासोबत माझ्या समोर आहेत इफ्तिकार चरफरे साहेब. चरफरे साहेब, तुमचं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नमस्ते 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 सर. नमस्ते. सरांबद्दल मी थोडक्यात सांगतो की सरांचा ह्या क्षेत्रामध्ये ऑलमोस्ट 25 वर्षांचा अनुभव आहे आणि शासनाकडून त्यांना बरेच अवॉर्ड देण्यात आलेत. आता हल्लीच जो एक अवॉर्ड देण्यात आलाय तो आहे कोकण आयडल. जुलै 2023 मध्ये त्यांना त्या पुरस्काराने नावाजले गेले आणि 2013 मध्ये नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते त्यांना एक कृषी क्षेत्रावर आधारित असणारा कोकण उद्योजक म्हणून पुरस्कारित करण्यात आलंय. तर आज आपण त्यांची खास भेट घेतले थोडीशी माहिती घेण्यासाठी कृषीबद्दल. माझा आजचा व्हिडिओ बनवण्याचं मेन उद्दिष्ट होतं की जे कोकणकर आपला कोकण सोडून मुंबईमध्ये जाऊन जॉब करतायत, जी मिडल क्लास फॅमिली आहेत किंवा ज्यांची घरं चांगली पण आहेत, सो तो आपला जो कोकण आहे तो कोकणावर पाठ करून मुंबईमध्ये चाकरी करतोय. त्या कोकणकराला आम्हाला आजच्या व्हिडिओमधून संदेश द्यायचा आहे की बाबा तुझ्या गावातली जी जमीन आहे तिथे येऊन तू काय करू शकतोस, कशी शेती करू शकतोस आणि शेतीमधून काय उत्पन्न घेऊ शकतोस. तर त्यासाठी आजचा हा भाग आहे आणि त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आज सरांकडनं घेणार आहोत. सर, कोकणकरांसाठी आज हा व्हिडिओ बनवतोय आपण, तर तुम्ही काय बोलाल की शेती क्षेत्रामध्ये कुठलं असं क्षेत्र आहे, शेतीमध्ये बरंच काही आहे की आंबा आहे, काजू आहे, बरंच आहे, तर कुठलं असं क्षेत्र आहे जिथे आपला कोकणकर आपला जॉब सांभाळून इकडे येऊन शेती करेल आणि चांगलं उत्पन्न कमवेल, अशा क्षेत्राबद्दल थोडी माहिती द्या. पहिले प्रथम मी आपले आभार मानतो. बॉर्न टू विन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलेले आहात. सुर्वे साहेबांचं पहिले आपण आभार मानूया की त्यांच्यामुळे हे कोकण जगभर पोहोचवण्याचं ज्यांनी काम सुरू केलेलं आहे, हाती घेतलेलं आहे. म्हणजे खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्यांनी असे उद्योजकांचे चॅनल त्यांनी तयार केलेले आहेत आणि बाईट घेतलेले आहेत त्यांनी, आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो महत्वाचा जो त्यांनी बेडा उचललेला आहे त्याचा मी प्रथम आभार मानतो. कारण हे युट्यूब चॅनल जरी चालवत असले तरी सुद्धा हे मुळात हे शेतकरीच आहेत. हे विविध ह्यांचे कामं आहेत ह्या क्षेत्रामध्ये. नुसतं युट्यूब चॅनलच चालवत नाही, हे इथे कोकणात येऊन सुद्धा आपल्या गावी येऊन आंब्याची शेती करतात. माझ्याकडूनच खतं, बियाणे, औषधं वगैरे नेऊन करत असतात. पहिले त्यांना आपण अभिनंदन करूया आणि त्यांनाही शुभेच्छा देऊया. हे शक्य झालंय साहेबांमुळे शक्य झालंय की त्यांनी वेळोवेळ आम्हाला मागच्या 5-6 वर्षापासून मार्गदर्शन केलंय. त्यामुळे आमची जी काही एक अर्धा एकर किंवा अजून एक एकरची जागा आहे ती बाग पूर्ण फुलवण्यामध्ये साहेबांचं मोठं योगदान आहे. त्यांचंच आम्ही मार्गदर्शन घेऊन कीटकनाशक, खतं कुठली टाकावी हे मागच्या 6 वर्षापासून ते मार्गदर्शन करतात आणि आज आमची बाग खूप उत्तमरित्या फुलले आणि आंबे पण लागलेत, जे मी गावावरून घेऊन मुंबईला दर सीझनला जातो आणि तिकडच्या माझ्या कस्टमरना विकतो. महत्वाचा मुद्दा जो मांडलेला आहे की हे नुसती बाग फुलवत नाही, बाग फुलवल्यानंतर म्हणजे आंबा काजू सारखं उत्पन्न घेऊन आणि स्वतः प्रायव्हेट मार्केटिंग करत आहेत, म्हणून यांना पैसाही चांगला मिळत आहेत. म्हणजे थोडं जर आपण दलालांपासून जर दूर विचार केलं, म्हणजे अशक्य गोष्टी आहे मोठ्या व्यापाऱ्यांसाठी, पण जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांनी माल पिकवल्यानंतर जर स्वतःचा माल स्वतः विकलं तर दुप्पट प्रॉफिट होऊ शकतो. साहेबांनी जसं विचारलं मला की कोकणामध्ये शेतीला काय वाव आहे, कोकणामध्ये शेतीला वाव असा आहे, जगाच्या कुठल्याही कोण्यात जरी गेलो आपण तरी शेती ही एकमेव अशी वस्तू आहे ज्याच्यामध्ये 20% फक्त इन्व्हेस्टमेंट आणि 80% प्रॉफिट, अशी एकमेव इंडस्ट्री मला दिसतोय जी आहे शेती. शेतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बागायती शेती करू शकता, जिरायत शेती करू शकता, तुम्ही भात शेती करू शकता, भाजीपाल्याची शेती करू शकता तुम्ही. तसे कोकणाला जो मिळालेले रिच पिकं आहेत आपले, जसं आंबा आहे, काजू आहे, नारळ आहे, सुपारी आहे, गरम मसाल्याची पिकं आहेत, असे विविध पिकं आपण घेऊ शकतो आपण.
फणस सारखा रिच एक आता फल जो आहे तो जागतिक लेवलला त्याला दर्जा मिळायला चालू झालेला आहे. फणस सारखा असं एक फल आपल्याला जो वरदान मिळालेला आहे कोकणाला, जो जग प्रसिद्ध होत आहेत. शुगर सारख्या बिमारीला कंट्रोल करण्यासाठी आता रिक्वायरमेंट करत आहेत काही संस्था, काही इन्स्टिट्यूट, काही सायंटिस्ट लोक, डॉक्टर लोक, जे शुगर कंट्रोल करण्यासाठी एक फल जो आहे फणस. आणि तो फणस आपल्या कोकणामध्ये 80% ते 90% वेस्ट होतो. जरी आपण वापर केला तर भरपूर पैसा कमवू शकतो आणि लोकांचं आरोग्य सुद्धा राखता येईल आपल्याला. अशा विविध प्रकारचे आपल्या कोकणामध्ये जी पिकं आहेत, आंब्यासारखा रिच पीक आहे, ह्या जगाच्या पाठीमागे कुणाकडेच नाही. जग प्रसिद्ध जो आंबा आहे, हापूस सारखा आंबा, हे केवळ आणि केवळ हे आपल्या कोकणातच आहे. आणि त्याची ओळख आपल्या कोकणकरांनाच नाहीये. आजच्या घडीला बघायला गेलं तर 30 ते 40% लोक आपल्या कोकणामध्ये ऍक्च्युअली पिकं घेत आहेत. ही जर 100% जर कोकणकरांनी इथे येऊन शेती केली ना, तर हा कोकण खूपच समृद्ध होईल. सर, आपण हे मुद्दा मांडलेला हे योग्य आहे की लोकांना ओळखच नाही, कारण शासनाने कधी शेतीवर काम केलं नाही. आता जी सरकार बसलेले आपले महाराष्ट्राचे सरकार, जे आपले केसरकर साहेब, ज्याने शालेय शिक्षण मध्ये आता कृषीचा पाठ चालू केलेला आहे, मी प्रथम त्यांचा आभार मानतो की ज्याने खरोखर खऱ्या मुद्द्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. प्रथम मी त्यांचा आभार मानतो. आणि आपण सुद्धा आपल्या मुलांना शेतीचं ज्ञान दिलं पाहिजे. झालं कसं आहे, आपण मुलांना शिक्षण देतोय फक्त नोकरीसाठी, त्याला नोकर बनवण्यासाठी, त्याला मालक बनवण्यासाठी कधीच आपण शिक्षण दिलं नाही. आपण जर त्यांना खरोखर मालक बनवायचं असेल आणि त्यांना समृद्ध करायचं असेल, ते शेतीशिवाय समृद्ध होऊ शकत नाही. शेती ही काळाची गरज आहे आणि ही कधी न संपणारी गोष्ट आहे. तर शेतीकडे जर आपण लक्ष दिलं, जसं तुम्ही मगाशी आपल्या चर्चेमधून बोलता बोलता लक्षात आलं की काय करावं लागेल. वर्षाचे 365 दिवस आहेत. साहेब, थोडं तुम्हाला कट करतो. काय माहित आहे की आजचा जो आपला चाकरमानी वर्ग आहे कोकणामधला, त्याच्यावर भरपूर जबाबदाऱ्या आहेत. तर तो गावात राहून त्याला कळत नाहीये, नॉलेज नसेल, त्यामुळे तो मुंबईला जाऊन चाकरी करतोय. सो त्या वर्गाला आपल्याला परत कोकणामध्ये आणायचंय आणि त्याला पण आर्थिकदृष्ट्या आपल्याला जर सबळ बनवायचं असेल तर तुम्ही थोडक्यात आम्हाला हे द्या की तो तिकडचं मुंबईचं काम सांभाळून असे कुठले सीझनल पीक कोकणामध्ये घेऊ शकतो की जॉब सांभाळून तो इथे येऊन काही दिवस काम करून चांगलं आउटपुट, चांगलं इन्कम कमवू शकतो, इव्हन आपला कोकण पण समृद्ध करू शकतो. त्यावर माहिती द्या. तुमचा मुद्दा खरोखर चांगला आहे की तुम्ही म्हणलात म्हणजे मुंबईमध्ये काम करत असताना देखील तुम्ही गावची शेती, गावची जमीन, गावची घरं कशी राखता येतील तुम्हाला. सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्ही 365 दिवस शहरामध्ये जाऊन काम करता आणि तुम्हाला फक्त त्यातून काही शनिवार रविवार ही एक सुट्टी मिळतो. मला वाटतं रविवारच एक सुट्टी मिळतोय. म्हणजे जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर शनिवार रविवारी मिळत असेल आणि खासगी नोकरी करत असेल तर 365 दिवस तुम्हाला मला वाटतं काम करावं लागतं. त्यातलंच जर तुम्ही आठवड्यातला एक दिवस जर गावाकडे लावलं, माझं एक कॅल्क्युलेशन आहे साहेब, की एक आंब्याच्या बागाचं आपण आणि काजू बागेचं एक उदाहरण घेऊया आपण, की आंब्या बागामध्ये आणि काजू बागामध्ये जर आपण काय वेल लावत असू, एक आपण खतापासून सुरुवात जर केली तर एक छोटीशी बाग धरूया, 4-5 एकराची जर तुमची बाग आहे, ते खतं घालायला जास्तीत जास्त 8 दिवस जातील तुमचे. बरोबर. जास्ती दिवस जाऊ शकतात, 8च दिवस जाऊ शकतात तुमचे. 8 दिवस तुमचे गेली खतं घालायला. ते जून महिन्यामध्ये तुम्ही खतं घालू शकता. जून, जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्ही खतं घालण्याची पिरियड आहे तुम्हाला. तर ह्या पिरियडमध्ये जर तुम्ही खतं घातली, समजा कुठलाही तुम्हाला सौरीप्रमाणे तुम्हाला जे लागेल ते तुम्ही खतं घालता येतील, तुम्हाला ते दिवस निवडू शकता. त्यानंतर 8 दिवस तुम्ही साफसफाईला घेऊ शकता, मेंटेनन्ससाठी. पाऊस गेल्यानंतर स्प्रेसाठी तुम्हाला किती दिवस जातील? 10 दिवस जातील जास्तीत जास्त. म्हणजे 4 ते 5 फवारणी जरी घ्यायचे ठरवले आपण तर जास्तीत जास्त 10 दिवस जातील. म्हणजे 8 16 आणि 10 दिवस किती झाले? 26 दिवस झाले. थोडंसं कॅल्क्युलेशन करूया आपण. 26 दिवस झाले. त्याच्यानंतर तुम्हाला हार्वेस्टिंग असतो. हार्वेस्टिंगचे आणखी 15 दिवस धरूया आपण. किती दिवस झाले? 26 आणि 15 किती दिवस झाले आपले? 40-41 दिवस झाले. मी 65 दिवस पकडतो वर्षाचे. तुम्ही 65 दिवस जरी शेतीमध्ये तुमचे लावले तर 300 दिवस तुम्ही मोकळे राहू शकता. तुम्ही इतर कामासाठी देऊ शकता. असं कुठलाही क्षेत्र नाही जो तुम्हाला 300 दिवस फ्री देईल. तो केवळ आणि केवळ शेती आहे. तुम्ही शेतीकडे लक्ष द्या. 20% फायनान्स लागतो त्याला आणि 80% प्रॉफिट असतो. जर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण शेती करायची ठरवली तर आपल्यासारखा श्रीमंत जगात कोणी नाहीये. अगदी बरोबर बोला सर.
आणि मित्रांनो तुम्हीच कॅल्क्युलेशन करा. आपण पूर्ण वर्षभर मेहनत केल्याच्या नंतर आपलं पॅकेज प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे काय, कोणाचा 3 लाख असेल, कोणाचा 6 लाख असेल, कोणाचा 10 लाख असेल. साहेब मला थोडक्यात कॅल्क्युलेशन सांगा. जर आपण 1 एकर जागा जर माझी आहे आणि त्यामध्ये जर मी आंबा लागवड करतोय आणि जे तुम्ही 40 दिवसाचं, वर्षाला 40 दिवस मेहनत आहे म्हणताय, पण 365 दिवस पकडूया आपण. बरोबर. 300 वर्षामध्ये 40 दिवस ऍक्च्युअल काम आहे आपलं पूर्ण सगळं पकडून. तर 40 दिवस माझी मेहनत टाकून, माझा वेळ टाकून मला आउटपुट काय? कारण फायनल कॅल्क्युलेशन तिकडेच येतं लोकांचं की बाबा मला काय मिळतंय. तर आपण थोडं जनतेला सांगूया की मी जर 40 दिवस मेहनत करतोय तर मला 1 एकर पाठी आंबा लागवडी पाठी अप्रॉक्स किती मला. आता आंबा म्हणलं, आंब्यासारखं पीक घेतलं तर काही हे इमिजिएटली रिटर्न देणारं पीक नाहीये. लोक थोडेसे बॅकफुटला येण्याचं मुख्य कारण तेच सांगतो. तर आपल्याकडे कोकणात एक म्हण आहे, आजोबाने लावा आणि नातवानी खा. ही ऍक्च्युली खोटी ठरली गेलेली आहे. आता त्यावेळेला ठीक होतं, आजोबाला लावायचे, 3 वर्ष पाणी घालायचे आणि सोडून द्यायचे. पुन्हा 10 वर्षानंतर आपल्याला आठवण यायची की अरे वा, आपल्या शेतामध्ये आपण काहीतरी लावलेलं आहे, जाऊन पाहूया. मग 10 वर्षानंतर पुन्हा आपण त्याची साफसफाई करून पुन्हा उत्पादन घ्यायला लागतो. असं न करता आता तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षापासून सुद्धा तुम्ही उत्पादन घेऊ शकतो. अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन आलेलं आहे. ठीक आहे, आपल्या डोंगर दऱ्यामध्ये आपण पिकं घेतो. आपण नशीबवान आहोत सर, खरोखर आपण नशीबवान आहोत की बिना पाण्याची आपली बागायती आहे. बरोबर. जगाला शेती म्हणलं तर पहिले पाणी हे प्रश्न उद्भवतो, हे पाणी येतं नजरेसमोर. आणि आपल्या कोकणात डोंगर दर, पाऊस जरी मुबलक परत जरी असला तरी तो टिकत नाही. हे टिकत नाही हे निसर्गाचं आपल्याला दिलेलं वरदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण ज्या ठिकाणी पाणी टिकतो त्या ठिकाणी आपण काजू आंब्याची पिकं घेऊ शकत नाही. कारण ह्याला पाऊस 4 महिने जरी आपल्या कोकण प्रदेशामध्ये परत जरी असला तरी हे पाऊस जेवढा महत्वाचा आहे तेवढा पाऊस नंतर जाणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. कारण ह्या पिकांना ऍक्च्युली पावसानंतर ताण पडणं खूप गरजेची गोष्टी असतात. बरोबर. हा, आणि जी तेव्हा ती ताण पडतो, थोडक्यात म्हणायचं पाऊस गेल्यानंतर डोंगर उतारावरची जमिनी लवकर सुकतात आणि ते सुकल्यानंतर तो ताण पडणं आणि त्याच्यानंतर फ्लॉवरिंग मध्ये त्याचं रूपांतर होतो. जर सातत्याने ती जमीन जर ओली राहिली ते पालवी सोडतो, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढतो. आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर थांबवणे असेल तर ते पाऊस थांबणं गरजेचं आहे. पाऊस थांबल्यानंतर त्याचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर थांबतो, ती थांबल्यानंतर फ्लॉवरिंग मध्ये ती झाडं रूपांतर करतात. तुम्हाला बरेचदा असं लक्षात येत असेल की जी डोंगर उतारावर खडकामध्ये असणारी झाडं ही लवकर फ्लॉवरिंग साठी येतात, ते उत्पादन लवकर देतात. म्हणून आपल्या ह्या बागेला सुद्धा डोंगर बाग म्हणली जातो. खऱ्या अर्थाने आंब्याची बाग म्हणण्याच्या ऐवजी डोंगर बाग म्हणून म्हणली जातो. असे काही मुद्दे आहेत, हे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला फारसं काय करावं लागतं असं काही नाही. तुम्ही जर त्याच्यासोबत त्याच्या टच मध्ये राहिले तर तुम्हाला निसर्ग द्यायलाच बसलेला आहे. आणि ह्या निसर्गाचा फायदा तुम्ही उचला. निसर्गावर येणारं पीक हे केवळ देवाने कोकणालाच दिलेलं आहे. अशी कितीतरी पिकं आहेत. मला सांगा, आपल्या बापदादांनी लावलेली झाडं, एक झाड सुद्धा 100 पेटी माल देणारा आहे का नाही? आहे. प्रत्येकाच्या परसावात तरी एक झाड तरी असेल. कोकणाला कॅलिफोर्निया म्हणलं जातो, ते असंच म्हणलं जात नाही. आणि आपण नशीबवान आहोत, आपला कोकण अनकट डायमंड आहे. ह्याला आता तराशण्याची वेळ आलेली आहे. ह्याला आता तराशूया आणि ह्याला आकार आपणच देऊया आणि कोकणाला सुजलाम सुफलाम आपण करूया. आणि काय तुम्हाला जर लागत असेल की माझ्या परीने मी ह्या क्षेत्रामध्ये 25 वर्ष जी काढलेली आहेत, माझ्या 25 वर्षाचा अनुभव जर तुमच्या उपयोगी येत असेल तर तुम्ही वापरू शकता माझा 25 वर्षाचा अनुभव. मला कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कधीही साहिल कृषी सेवा केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता आणि या चॅनलच्या माध्यमातून देखील आपण आम्हाला भेटू शकता. हो सर, नक्कीच नक्कीच. आम्ही परत त्या मूळ प्रश्नावर येतोय की थोडंसं आम्हाला आमच्या जनतेला आहे ना कॅल्क्युलेशन सांगा की बाबा 1 एकर मध्ये माझं इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि माझं आउटकम किती आहे. वेळ तर आपल्याला कळालं की 40 ते 41 दिवसाचा पिरियड आहे. बरोबर. आणि आपण लवकरात लवकर कशी पिकं घेऊ शकतो त्याबद्दल पण आमची जनता तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. पण थोडंसं आम्हाला ह्याच्याबद्दल पण खर्चाच्या बाबतीत मला सांगा की खर्च आपला किती होतो आणि वर्षभराला आपण इन्कम किती पर्सेंटेज प्रमाणे काढू शकतो. पहिला प्रथम मी तुम्हाला सांगेन की खर्च चांगलाच येतो, कारण कलमा आपण छोटी साईज निवडत नाही. पहिली गोष्ट ही पहिली फार चुकी आपली, की आपल्याला वाटतो 4 वर्षाची आणि 5 वर्षाची झाडं लावली म्हणजे लवकर बाजायला लागतील. ही सगळ्यात घोर चुकी आपली असतो.
कारण काय आपण काय करतो, हा मोठी कलमं जाऊन नर्सरीत आणतो आणि मग ती लावतो आपण, त्याची कॉस्टच एवढी वाढतो. त्याच्यामुळे टेक्निकली जर विचार केला आपण आणि येऊन व्यवस्थित जर आपण घर बांधताना जर प्लॅन करत असू, ते आपण शेती करताना देखील तुम्ही प्लॅन करायला गरजेचं आहे. की माझी जमीन किती आहे, माझे सातबाऱ्यावर किती दिसतोय, माझ्या पोझिशनमध्ये किती जमीन आहे, आपल्याला झाडं किती पद्धतीने किती अंतरावर लावायची आहेत. पूर्व पद्धत जी होती ती 10-10 मीटरची होती, म्हणजे 33x33ची लागवडीची होती. आता एकरामध्ये तेव्हा लागायचे एकरी 40 झाडं लागायची. आता एकरामध्ये 400 झाडं लागतात. म्हणजे आता टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी एवढी अप झालेली आहे की तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीचा खूप चांगला उपयोग करू शकता. बरोबर. आता 40 झाडं कुठे आणि 400 झाडं कुठे. बरोबर. आता मला 40 झाडं लावायलाच आमचा दम घुटतोय, तर 400 झाडं लावून कसं होणार आहे. तर याच्यासाठी उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतोय, आणि शासनाने आपल्याला दिलेली जी फॅसिलिटी आहे, बँका बसलेली आहेत. तुम्ही प्लॅन करा प्रोजेक्ट. तुम्ही जर प्रॉपर तुमची जमीन असेल तुमची आणि प्रॉपर प्लॅन असेल तुमचा आणि प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, तर बँका तुम्हाला फायनान्स करायला तयार आहेत. आणि तुम्ही एकदा लागवड करा आणि 7 पिढ्यांनी खा. असं जगाच्या पाठीमागे कुठला पीक आहे, तो आहे कोकणातच आहे. आणि मी सांगण्याची काही आवश्यकता वाटत नाही. तुम्ही थोडंसं विचार करा ह्या गोष्टीवर, थोडंसं फक्त विचार करा आणि तुम्हीच ठरवा की खरं आहे का खोटं आहे. आंब्यासारखं पीक म्हणजे एकदा लावावं आणि 7 पिढ्यांनी खावं. आमच्या घराच्या परसावाच्या पाठीमागे 4 आंब्याची हापूस झाडं होती. आमच्या सख्या आजोबांच्या भावांना, म्हणजे ते आजोबा आमचे, त्यांना विचारलं, आजोबा ही झाडं कधीची आहेत. तुला लहानपणापासून बघतो तशीच एवढीच आहेत झाडं. म्हणजे ते त्यावेळी 90-92 वर्षाचे होते. अशी 20 वर्ष जुनी गोष्ट मी बोलतोय तुम्हाला. आणि ती झाडं अजूनही आहेत. म्हणजे तुम्ही अंदाज घ्या, ती झाडं नक्की 300-350 वर्ष जुनी असावी. जर 100 वर्ष वयाचा माणूस जर सांगतोय मी लहानपणापासून बघतोय ही झाडं अशीच आहेत, मग अशी जर रिच पिकं देवाने जर आपल्याला दिली असतील, तर आपण काय करायला पाहिजे. जर आपल्या नंतरच्या पिढीला आपल्याला जर काय द्यायचं असेल, तर आपण काय द्यायला पाहिजे सांगा तुम्ही मला. गाव द्यायला पाहिजे का शहर द्यायला पाहिजे. सरांचं हेच म्हणणं आहे की आपला मेहनत, आपला खर्च हा सुरुवातीचा पहिला वर्ष आहे. त्याच्यानंतर फक्त तेही झाडं मेंटेन आपल्याला ठेवायची. परत लागवड वगैरे हा वेळोवेळ येणारा प्रश्न नाहीये. सो कोकणकरांनो, जागे व्हा आणि आपली जी जमीन आहे ती फुलवाईच्या पाठी लागा. सर इथे आहेत, मी त्यांचा नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि हा वरती पण आहे. तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांची माहिती घेऊ शकता कुठलीही. आता त्यांनी सध्या आपल्याला सांगितलं की क्षेत्रामध्ये आपण का पडावं आणि कुठली कुठली पिकं घ्यावी ज्याच्या आपल्याला लगेच आउटकम आहे. त्याचबरोबर ह्या सेवेबरोबर ते आणखीन अजून काय काय सेवा देतात साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये. सर मला त्याची थोडी माहिती द्या की तुम्ही कोणती अजून सेवा देताय, कीटकनाशक, बुरशीनाशक, त्याबरोबर कोणती उपकरणं देताय याच्याबद्दल पण थोडी मला माहिती. शेती म्हणलं आणि कृषी सेवा केंद्र म्हणलं तर एकच आपल्या लक्षात येतो की खतं, औषधं, बी बियाणे. खतं, औषधं, बी बियाणे विकत असताना देखील आम्ही इथे मशिनरी सुद्धा देतो, कारण काळाची गरज आहे. माणसाचा अभाव होत चाललेला आहे दिवसेंदिवस. लोक शहराकडे चाललेली आहेत. त्याच्यामुळे मशिनरीचा वापर केला तर एकदम सोपं काम होतंय. आपण ह्या ठिकाणी स्प्रेची मशीन म्हणजे फवारणी मशिनरी आहेत, गवत कापण्याचं यंत्र आहे, लाकूड कटिंगची मशीन आहे, चेन सॉ ज्याला म्हणलं जातो ते आहेत आपल्याकडे. आपल्याकडे स्प्रे मशीन मध्ये 1 लिटर पासून जे 1 लिटर, 5 लिटर, 16 लिटर, बॅटरी पंप, 2-in-1 पंप, STP पंप, पोर्टेबल पंप, अशा पद्धतीची वेगवेगळी खूप मोठी रेंज आहे आपल्याकडे. खूप मोठी रेंज आहे. त्याच्यानंतर टिलर जे आपल्या बागायतीमध्ये आपण वापरू शकतो, आपण भात शेतीमध्ये वापरू शकतो, ते टिलर सुद्धा आपण देतो ह्या ठिकाणी. एक पेट्रोल टिलर आहे आपल्याकडे, एक डिझेल टिलर आहे. अशा 2 व्हेरायटीज आपण टिलरमध्ये देतोय, जे इथे लोकांना जे गरजेचं आहे. टिलर तर एवढं मोठं वरदान मिळालेलं आहे आपल्या कोकणाला. म्हणजे डोंगर दऱ्यामध्ये आपण तो छोटंसं यंत्र नेऊन कुठेही आपण वापरू शकतो. खूप खूप मोठं वरदान आहे आपल्याला. त्याच पद्धतीने हे सगळं विकत असताना देखील आपण त्याच्या पश्चात आपण सेवा देतोय, सर्व्हिस देतोय आपण शेतकऱ्यांना. स्पेअर पार्ट्स आपल्याकडे अवेलेबल असतात, कुठेही अडचण येत नाही. आता आपल्याकडे आंबेत एरियामधून आलेला एक शेतकरी आहे, त्याला आपण भेट देऊ, त्याला विचारू आपण की किती वर्षापासून आपल्याकडे संपर्कात आहे. ही सेकंड पिढी आपल्या संपर्कात आहे. काय म्हणतात. हा, सेकंड पिढी आहे. म्हणजे आपण 25 वर्ष आपण नुसतीच पूर्ण केलेली नाही, की आपण 25 वर्षापासून टिकवलेले आपले फार्मर पण आहेत आपल्याकडे.
आणि सरांनी पण आत्ताच 25वा सुवर्ण महोत्सव साजरा केला निगडी भागामध्ये, त्यांच्या ऑफिसमध्येच केला. ऑलमोस्ट महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणापासून फार्मर्स शेतकरी इथे आले होते आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर, त्या कार्यक्रमात थोडक्यात आम्हाला माहिती द्या. 26 ऑक्टोबरला आपण 25 वर्ष साजरी केली आपल्या दुकानाची. 25 वर्ष साजरी करत असताना आपल्या इथले जवळपासचे सगळे शेतकरी आपल्या सोबत होते. ऑलमोस्ट आपल्या रायगड जिल्ह्यातले होतेच, रत्नागिरी जिल्ह्यातले सुद्धा शेतकरी होते, पुण्यातलेही काही शेतकरी होते आपल्याकडे. त्यामुळे आपण हे असं एक माहिती फोल्डर बनवलेला आहे आपण, जो साहिल कृषी सेवा केंद्राचा फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये आपण थोडीशी आपली दुकानाची माहिती दिलेली आहे. हे आपल्याला कोकण आयडॉल पुरस्कार मिळाला त्याचं चित्र आहे. अच्छा, हे तुमच्या समोर आणलं मी. आपल्यासोबत असणारे कंपन्या जे डायरेक्ट काम करतात ते. अच्छा. त्याच्यानंतर आपण काय थोडासा प्रयत्न केला, आपण हे 25 वर्ष पूर्ण केले ते केवळ आपण एकट्याने नाही केले, आपण शेतकऱ्यांसोबतच केलेली आहेत आणि शेतकऱ्यांमुळेच केलेली आहेत. आपण शेतकऱ्यांची साथ मिळाली म्हणून आपण 25 वर्ष पूर्ण केली. तर आपण त्यांच्यासाठी एक गिफ्ट चालू केलेलं आहे. 26 ऑक्टोबर ते 15 ऑगस्ट पर्यंत आपण केलेलं आहे. जर पंचांचं कार्य खूप मोठं आहे आणि श्रीवर्धन आमच्या तालुक्याला लाभलेलं हे वरदान आहे. जसं कोकण एक वरदान आहे, तसं देवाने दिलं वरदान आहे. तसंच जसं आपली तब्येत बिघडते, आपण आपल्या हेल्थसाठी डॉक्टरकडे जातो, त्या पद्धतीनेच माझ्या बाजूला बसलेले हे आमच्या कोकणातले झाडांचे डॉक्टर आहेत. तर मला खूप बरं वाटलं सर तुमच्याशी बोलून आणि तुमच्याकडून जी मौल्यवान माहिती मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमची पूर्ण जनता, एक मिनिट सर, मी तुम्हाला नंबर शेअर करणार आहे सगळ्यांचा, तुमचा नंबर सगळ्यांना. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की जो तुम्हाला नंबर येईल त्यांना तुम्ही प्रामाणिकपणे मदत करालच, त्याची काही शंकाच नाही. हा सर, काय मी म्हणत होतो, तुम्ही हेल्थवर बोललेत. हेल्थवर जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर गावात राहून जर कामं केली तर तुम्ही हेल्दी राहू शकता. तुम्हाला माहिती आहे शहरामध्ये काय अवस्था झालेली आहे. विचार करा गावाचा आणि शेती करा आणि मुबलक धन सुद्धा कमवा तुम्ही. येस सर, थँक्यू सर. कोकण आयडल म्हणून 2023ला इफ्तिकार चरफरे साहेबांचा इथे सत्कार झाला होता. ही काही अवॉर्ड्स 25 वर्ष या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल. कोकण आयडल 2023चा हा पुरस्कार. हे एक साहिल कृषी सेवा केंद्राचं मॅकॅनिकल सर्व्हिस पण आहे इकडे, की तुमचा पंप बिघडला किंवा काही झालं तर टेक्निकल्स एक्सपर्ट्स इकडे बसलेत जे तुम्हाला सर्व्हिस देतात आणि बिघडलेला पंप पण चालू करून देतात. तर ही सेवा पण ह्या केंद्राकडून आहे. साहिल कृषी सेवा केंद्रातून जेवढे काही उपकरणं विकली जातात त्या उपकरणांची देखभाल, दुरुस्ती आणि रिपेअरिंग काम सुद्धा आपल्या साहिल कृषी सेवा केंद्रातच केली जातो. आपल्याकडे आपले मेकॅनिक मतीन म्हणून आहे तिथे, आणि आम्ही सुद्धा स्वतः सपोर्ट करत असतो. किती वर्षापासून आपल्या ह्या दुकानामध्ये येतात ते जरा चॅनलला सांगू शकता? इथं पहिले तर माझ्या वडिलांनी चालू केलेलं. त्यांनी 12-13 वर्षे यांच्यासोबत काम केलं. त्याच्यानंतर आता मी जवळपास 5-6 वर्ष झाली, म्हणजे 18-19 वर्ष झाली यांच्याबरोबर काम करते. आमची ही मशीन जी आहे ती जवळपास 17-18 वर्षाची मशीन आहे. इथनंच घेतलेली आहे आणि त्याची देखभाल तेच करतात. म्हणजे सर्व्हिस आहे वगैरे, काही प्रॉब्लेम आला, काही अडचण आला माझ्या त्या कामाबाबतीत, तर हा असा माणूस आहे, एक फोन केलं की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे फोनवर पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि मशीनचं काय काम असलं काही इथं आलो की माझं काम सॉल्व्ह होऊन जातं. पण तुम्ही हे साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये नुसते मशीनच घेतलेले आहेत का आणखी काही ट्रीटमेंट घेता तुम्ही? नाही, माझे पूर्ण औषधं वगैरे, म्हणजे फवारणीपासून सगळं जे साहित्य आहे ते हेच आम्हाला रिकमेंड करतात. हे वापरा, फर्स्ट डोसमध्ये हे वापरा, सेकंड डोसमध्ये हे वापरा, टोटल तेच करतात. त्यांना आम्ही फॉलो करतो. ही फाईल दिलेली आहे साहेबांनी आणि ह्याच्यामध्ये टोटल बिलिंग वगैरेचा, म्हणजे आम्हाला कुठली औषध आता वापरलेली आहे, नंतर सेकंड डोसमध्ये कुठली वापरायची आहे. आता माझे 2 डोस झालेले आहेत. आता 3ऱ्या डोससाठी मी आलेलो आहे इथं. तर कुठलं वापरायचं आहे तर ह्याच्यावरती आम्ही बघून
सर आहेत ते हे करतात आणि त्याच्यामध्ये त्या फाईलमध्ये पूर्ण त्यांनी ऑफर वगैरे सगळं दिलेलं आहे आम्हाला. काय काय आम्हाला ऑफर भेटेल इन द एंड ऑफ सीझन ते सरनी केलेलं आहे टोटल. खऱ्या अर्थाने अशा तरुणांची कोकणाला गरज आहे. हे ग्रॅज्युएट आहेत, जरी ग्रॅज्युएट असले तरी हे शेतीमध्येच आपलं जीवन अर्पण केलेलं आहे आणि हे सॅटिस्फाय असणारे शेतकरी आहेत. त्यांचे वडील सुद्धा 25 वर्षापासून माझ्या संपर्कात आहेत आणि माझ्याकडूनच ट्रीटमेंट वगैरे आपल्या साहिल कृषी सेवा केंद्रामधून ट्रीटमेंट घेत आहेत. ही फाईल फॉलो करतात. सुशिक्षित असण्याचा काय फायदा असतो ते पहा. इथे उत्तम उदाहरण. ही फाईल आणली त्यांनी, मागची 2 बिलं आणलीत त्यांनी, त्याच्यानंतर स्कीम लेटर पण आणलेलं आहे त्यांनी सोबत. म्हणजे स्कीम घेण्यासाठी पण ते तयार आहेत. हां, त्याच्यानंतर त्यांना दिलेली खताची माहितीपत्रक आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यात मशिनरीची माहितीपत्रक दिलेलं आहे आपण आणि आपली साहिल कृषी सेवा केंद्राचं माहितीपत्रक सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही ह्याबद्दल काय कसं आनंद व्यक्त करत आहात का काय कसं वाटतं तुम्हाला? चांगलं, खूप चांगलं, खूप चांगलं. आणि आम्हाला सेवा पण खूप चांगली देतात सर, खूप चांगली आहे. हे एक सुंदर ठिबक सिंचनाचा प्रकार तुम्हाला इथे दिसतोय. अशा पद्धतीने पाणी रोपांना दिलं जात आहे. आपल्यासोबत इथे ह्या क्षेत्रातले जे ही ऑर्गनायझेशन आहे साहिल कृषी सेवा, त्याचे फायनान्स आणि अकाउंट सांभाळणारे हेड आमच्या समोर आहेत. सर, तुमचं थोडं ओळख करून द्या जनतेला आणि साहिल कृषी सेवा केंद्राबद्दल जे इफ्तिकार सरांचं जे काम आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. नक्कीच. नमस्कार, माझं नाव समीर केळकर. मी प्रॉपर श्रीवर्धनचा आहे आणि गेली जवळजवळ 8 वर्ष मी साहिल कृषी सेवा केंद्राबरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी आज मला अभिमान आहे की मी एक भारताचा नागरिक आहे. त्याच्याचबरोबर साहिल कृषी सेवा केंद्राबरोबर मी आज 8 वर्ष निगडीत आहे, त्याच्याबरोबर आहे. सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, एक आपण त्याला म्हणजे असं म्हणू शकतो की 1965 सालची जी घोषणा म्हणजे आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी केली होती, जय जवान जय किसान, ही किती उद्बोधक आहे ते आपल्याला आता इथे कळू शकतं. आजही त्याची प्रचिती आपल्याला येते. आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्या सरहद्दीवर बॉर्डरवर जवान तर आहेतच, पण प्रत्येक गावागावात किसान असणं फार गरजेचं आहे. ज्याला आपण शेतकरी म्हणतो की तोच अन्न निर्माण करणारा आहे, तो असणं फार गरजेचं आहे. आणि ते एक काम घेऊन आज इफ्तिकार चरफरे हे जे काम करत आहेत की ज्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कोकण आयडॉल पुरस्कार आता 16 जुलैला प्रदान करण्यात आला. तो खरोखरच अतिशय महत्त्वाचा आणि योग्यच आहे असं मी म्हणेन. कारण की मला त्याचा प्रत्यक्षात मी त्यांच्याबरोबर काम करताना अनुभव येतो आहे की त्यांची एक अशी एक आतुरता असते की प्रत्येक आपल्याकडे जो शेतकरी येईल तो पूर्ण एज्युकेट होऊन गेला पाहिजे. त्याला त्यातलं म्हणजे शिक्षण मिळालं पाहिजे, ज्याला आपण मॅकॅनिक्स फार्मिंग आता म्हणतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती होत असताना आपण बघतो. जसं आपल्याकडे पूर्वी बटनाचा मोबाईल होता, त्याच्यानंतर स्क्रीन टच आला, आता त्याच्यामध्ये 5G सुद्धा आलेले आहेत. म्हणजे ही एक क्रांती घडताना आपण स्वतःने बघतो. पण शेती किंवा बागायत याच्यामध्ये अजून काही पारंपरिक गोष्टीच फॉलो केल्या जातात. तर त्याच्यामध्ये सुद्धा क्रांती घडलेली आहे, पण ते आपल्यापर्यंत पाहिजे त्या पद्धतीत पोचत नाही आहे. मी इफ्तिकार चरफरेंना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी हा खूप मोठा प्रयत्न आपल्यासमोर केलेला आहे आणि तो प्रूव्हन करून दाखवलेला आहे की शेतीसाठी कोणत्या अवजारांची गरज आहे, शेतीसाठी कोणती कीटकनाशकं लागतात किंवा कोणती फर्टिलायझर्स लागतात, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कोणती आहेत, रासायनिक कोणती आहेत. पण सगळ्याची गरज असते काय, तर ते वातावरणानुसार आपल्याला ठरवावं लागतं. पण याचं प्रॉपर मार्गदर्शन ते प्रत्येक येणाऱ्या इथे जो पण शेतकरी इथे भेट देईल, जरी त्यांनी कुठली खरेदी जरी ह्या कृषी सेवा केंद्रातून केली नाही तरी पण त्याला मार्गदर्शन पूर्णपणे केलं जातं. मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि मला स्वतःचं कौतुक वाटतं की मी अशा एका कृषी सेवा केंद्राबरोबर म्हणजे जोडला गेलेला आहे. इथलं अकाउंट सेक्शन जे पूर्ण आहे, म्हणजे GST नंतर जे आपल्याला काही फिलअप करावं लागतं अकाउंटला ते आपण सगळं करतो. त्याच्यानंतर मार्गदर्शन जे शेतकऱ्यांचं आहे त्याच्यासाठी आपण प्रत्येक वेळेला काही 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर शेतकऱ्यांना एकत्र बोलवतो. जसं आता आपण इथे 25 वर्षापूर्वीचा एक सोहळा बघितला, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल तुम्हाला सांगतो की तो शेतकरी सन्मान सोहळाच होता. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना बोलवून
म्हणजे 25 वर्ष ज्या शेतकऱ्यांबरोबर सरांनी काम केलं, इफ्तिकार सरांनी काम केलं, त्याच्यामध्ये त्यांना असं कळलं की शेतकरी जर आपल्याकडे आले तरच आपला हा व्यवसाय होणार आहे. म्हणजे ह्या व्यवसायातला प्रॉफिट किंवा काय नफा हा बाजूला ठेवून येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा विकास कसा होईल याच्यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. म्हणून मी त्यांना सांगतो की 2013 साली नितीनजी गडकरींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. आता 16 जुलैला कोकण आयडॉल पुरस्कार कोकण भूमी प्रतिष्ठानच्या मार्फत त्यांना प्रदान करण्यात आला. हे माझ्या दृष्टिकोनातून तरी योग्यच आहे असं मला वाटतं. आणि इथून पुढे मी सातत्याने त्यांच्याबरोबरच असणार आहे. कारण का शेतीमधला विकास आणि आपल्याला असलेली गरज, कारण का अन्नाची आज प्रत्येकाला गरज असणार आहे. पैसा प्रत्येकाच्या पोटेन्शियलप्रमाणे येणारच आहे, पण त्याच्याबरोबर अन्नाची आणि अन्न हे प्रमुख असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जर अन्नाची गरज भागवायची असेल तर प्रत्येक तरुणांनी, जे आता आपण बघतो की कोकणातली शेती जी आहे ती ओसाड झालेली आहे आणि प्रत्येक तरुण हा उपजीविका करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी हा मुंबई किंवा इतर काही ह्याच्यामध्ये गेलेला आपल्याला बघायला मिळतो. आता साहजिकच आहे, त्याची उपजीविका करण्यासाठी, त्याला पैसे मिळण्यासाठी तो करेल. पण त्याला जर आपण इथे प्रमोशन केलं, त्याला आपण इथे दाखवलं की इथे सुद्धा आपण शेतीमध्ये किंवा बागायतीमध्ये, त्याच्यामध्ये आंबा असेल, काजू असेल, चिकू असेल, पेरू असेल, कोकणाला अफाट निसर्गाने सगळ्या ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर तिथे सुद्धा आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. मेकॅनाइज फार्मिंग आपण करू शकतो आणि त्याच्यातून एक चांगले पैसे आपण कमवू शकतो आणि त्याच्यामुळे निसर्गाला म्हणजे पर्यावरणाला साथ सुद्धा आपण देऊ शकतो. तर ह्यासाठी मी पुन्हा एकदा साहिल कृषी सेवा केंद्राला धन्यवाद देतो. इफ्तिकार सरपरे सरांना धन्यवाद देतो की असंच सातत्याने त्यांच्याकडून ही सेवा अविरत चालू राहावी ही ईश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. अच्छा, पहिली फवारणी का? हा, पहिली फवारणी. थोडा उशीर झाला तुम्हाला हो, असं वाटत झालं, नाही? की थंडी नसल्यामुळे हो, नाही, लोकांनी नाही. सगळ्यांनी फवारणीसाठी उशीर केला. पण ऍक्च्युली कसं असतं माहितीये, पाऊस गेल्या गेल्या एक फवारणी झाली पाहिजे. अशी फवारणी जर केली आपण, पाऊस गेल्या गेल्या एक फवारणी, ते झाडं रोगमुक्त होऊ शकतं. ही आपल्याला कल्पना आहे. काय होतं, आपला निष्ठे पण चुकतो. आपण ऍक्च्युली जर टाइम पिरियड मध्ये जर आपण कामं केली तर आपल्याला 100% यश मिळू शकतो. आता काय झालंय, आता जस्ट 2 दिवस झालंय की आता थंडी चालू झाली म्हणून तुम्हाला थोडंसं काहीतरी मोहर दिसायला लागला म्हणून तुम्ही आपल्याकडे आले. आता पहिल्या फवारणीचे हे पाहिजे तुम्हाला, औषधं पाहिजे. किती टक्के मोहर दिसतोय आपल्याकडे? 50% दिसते. 50% दिसते. ठीक आहे, नेक्स्ट टाइम असं करू नका. नेक्स्ट टाइम पहिली फवारणी पाऊस गेल्या गेल्या आपली झाली पाहिजे. म्हणजे त्यांनी कसं असतं, जर उदाहरण मी देतोय, तर आपण झोपेतून उठल्यानंतर पहिले तोंडावर पाणी मारतो, मग थोडीशी तरतरी येते. त्याचप्रमाणे झाडांना सुद्धा तसंच आहे. थोडीशी फवारणी, बुरशीनाशक, कीटकनाशकांची फवारणी घेते, रोगमुक्त झाडं होतं आणि ती त्यांच्या कामाला लागतात. आता निसर्गच लहरी झालेला आहे म्हटल्यानंतर काय करणार? कारण आंबा हे असं आहे की थंडी पडायला लागली तरच मोहर येतो बाहेर. ठीक आहे, काही इश्यू नाही. आपण पहिल्या हाताची तुम्हाला औषधं देतो. 250 लिटर पाण्यासाठी औषधं पाहिजे. यावेळी पाणी व्यवस्थित मोजत, झाडांची फवारणी व्यवस्थित करत, कारण पुढच्या स्टेपसाठी आपल्याला औषधं चुकणार नाही. ते किती लागते बागायतीला पाणी आपल्याला, आणि त्याचप्रमाणे तेवढीच औषधं नेता येतील आपल्याला. म्हणजे काय, आपलं प्रमाण चुकणार नाही, काय नाही. आपण एक कीटकनाशक घेतलंय, एक बुरशीनाशक घेतलंय आणि एक बुस्टर घेतलेलं आहे. असे 3 प्रकारचे पहिल्या हाताला आपण स्प्रे देतो त्यांना. त्यानंतर 15 दिवसानंतर आणखी एक स्प्रे लागेल आपल्याला. त्यावेळी सुद्धा व्यवस्थित बाग फिरून यायचं, सिच्युएशन बघायची आणि आपल्याकडे यायचं. साहेब, किती वर्षापासून यांच्याकडे तुम्ही ही औषध आणि कीटकनाशक घेताय? 5 वर्षापासून घेतली. आणि कसा अनुभव आहे चांगला आहे. साहेबांचा या क्षेत्रामध्ये अनुभव थोडा सांगा, कसा तुम्हाला देऊन तुम्हाला शेतीमध्ये फायदा झाला आहे? हो, झालं. अच्छा, धन्यवाद साहेब. नमस्कार. आज आपण जसं बघितलं की साहिल कृषी सेवा केंद्राची पूर्ण माहिती, जी म्हणजे साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये काय मिळतं, कामकाज कशा पद्धतीने चालतं, याच्याबद्दलची पूर्ण माहिती जी आपल्याला आज मिळाली, त्याचं सर्व श्रेय मी श्रेय संदीप सुर्वे साहेब, जे बॉर्न टू विन यूट्यूब चॅनल चालवतात, त्यांचं आहे. त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो की आज सोशल मीडिया हे एक प्रमुख माध्यम आहे आज सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी. त्याचा आपण वापर केलाच पाहिजे, कारण त्याशिवाय आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत की ज्या गोष्टी आपल्याला कळूच शकत नाही, त्या गोष्टी या माध्यमाद्वारे आपल्याला कळतात. मी आज त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांच्या यूट्यूब चॅनलला आणि स्वतः सुर्वे साहेबांना, की ते आज आमच्यापर्यंत साहिल कृषी सेवा केंद्रापर्यंत आले. त्यांनी आमचे काही जी कामकाजाची पद्धत आहे
ते आपल्यासमोर आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मी त्यांना खूप त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि साहिल कृषी सेवा केंद्रातर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो.